तर हे रस्ता कुणीकडे जातोय माहीत नाही, परंतु हा रस्ता आता आपल्याला घेऊन जात आहे क्युबन पार्कचं जे काही काय म्हणतात ते लॅबोरेटरी त्या ठिकाणी. या ठिकाणी टुरिस्ट जेवण वगैरे करत आहेत आणि आज विकेंड असल्यामुळं या ठिकाणी खूप सारी मजा आहे. तर मित्रांनो, एकदमच झाडं धरायचे आणि निवांत कोपऱ्यामध्ये बसायचं अशा पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे. ज्याच्याकडं झाडं धरून बसायसारखं आहे ते झाडं धरून बसायला, पण ज्याच्याकडं नाही ते आमच्यासारखीच असंच ब्लॉगिंग करत फिरायला लागले. आणि ठीक आहे, काही अडचण नाही. मी बालाजी मुंडे तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये स्वागत करतो, जे की आपण क्युबन पार्कमध्ये आता फिरत आहोत. तुम्ही पाहतच असाल. मित्रांनो, आपण सध्या क्युबन पार्कमध्ये आहोत, जे की बेंगलोरमध्ये स्थित आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक भलं मोठं जंगल पाहायला भेटलं, जे की आपण एरवी असं जंगल जे आहे पिक्चरमध्ये वगैरे पाहत असतो अशा पद्धतीचं जंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि खूप सारे या ठिकाणी टुरिस्ट आज आलेले होते. 26 जानेवारी असल्यामुळं आज या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीचं जे की आपली हॉलिडे आहे हे एन्जॉय करण्यासाठी लोक आलेले आहेत. आणि आपल्याला खूप चांगलं वाटतं की आपण आज या ठिकाणी व्हिजिट केली. बघण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. निसर्गाचं एकदमच लखलाभ पावलेलं हे बेंगलुरू शहर आहे. तर मित्रांनो, ही आहे लायब्ररी, सेंट्रल स्टेट लायब्ररी ऑफ कर्नाटका. आणि सुंदर पद्धतीचं या ठिकाणी जबरदस्त पद्धतीची ही बांधकामाची पद्धत मित्रांनो कर्नाटकामधली आहे. मराठमोळी दिसाया साधी. हा जो सीन आहे हा मी मिस करत होतो, परंतु माझ्या परत लक्षात आलं की हे जे हेवन आहे ते आपल्या कॅमेऱ्यात आपण घ्यायलाच पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्याला माफ करणार नाहीत. तर मित्रांनो, हे आहे क्युबन पार्क, जे की बेंगलुरूमध्ये स्थित आहे आणि खूपच मोठा परिसर आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला खूप सुंदर सुंदर पद्धतीचे दृश्य पाहायला मिळतात. हा हायकोर्टचा परिसर आहे मित्रांनो. परिसर पूरा का पूरा मतलब भरा हुआ है. This is Cuban Park of Bengaluru. This is India, bro. And, now we are at a Cuban Park, and looking so awesome and gorgeous. This park.